ब्रेकनंतर बातमी कोल्हापुरातल्या। सध्याच्या काळामध्ये सर्व पालकांची आपल्या पाल्याला पहिली पसंत ही इंग्रजी माध्यमांची शाळा असते। मात्र पहिल्यांदा सरकारी शाळेबाहेर आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हे दृश्य कोल्हापुरातलं आहे। कोल्हापुरातून महापालिकेच्या जरगनगर शाळेमध्ये पालकांची गर्दी केली आहे। आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून चक्क अंथरूण घेऊन पालक शाळेमध्ये दाखल झालेले आहेत। ही गर्दी आपण बघितली आणि ही मनपा शाळेतल्या प्रवेशासाठी। तर आपल्याला आश्चर्य वाटेल, थेट जाऊयात कोल्हापूरला। आपले प्रतिनिधी रणजित माझगावकर आपल्या सोबत आहेत। रणजित, एका बाजूला महानगरपालिकेच्या शाळा बंद होण्याची परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर महानगरपालिकेची ही जरगनगरची जी शाळा आहे, या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची ही धडपड सुरू आहे। या शाळेमध्ये असणारे शिक्षकांकडून मिळणारं उत्तम ज्ञान, त्याचा दर्जा आणि मेरिट या सगळ्यांचा विचार करून या शाळेनं एक स्वतःची डेव्हलपमेंट केलेली आहे। इंग्रजी शाळेला तोडीस-तोड उत्तर देत अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये घडवतात आणि ही महापालिकेची शाळा आहे, त्यामुळे या चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये आपल्या मुलाला ऍडमिशन मिळावं यासाठी आजपासूनच पाडव्याच्या मुहूर्तावर ही मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रात्रभर एका रांगेमध्ये हे पालक उभारलेले असतात आणि पटसंख्या भरून आपल्या पाल्याला त्यामध्ये ऍडमिशन मिळावं यासाठी ही गर्दी आहे। पूर्ण रात्रभर एका लाईननं उभं राहून सकाळी जेव्हा शाळा उघडेल, ऍडमिशन सुरू होईल, त्यावेळी आपला नंबर पहिला मिळावा, आपला नंबर त्यामध्ये लागावा अशी या पालकांची इच्छा असते आणि त्या पार्श्वभूमीवर ही गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।